नमस्कार. सक्षम फाउंडेशन पेठ वडगाव प्रस्तुत सक्षम नारी सन्मान सोहळा 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचंच मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अशी काही माणसं असतात जी खडतर प्रवासाने जगत असतात, पण त्यांच्या आतमध्ये असणारी प्रेरणा मात्र त्यांना जगण्यासाठी एक नवी उमेद देत असते. आणि ही उमेद घेऊन, प्रेरणा घेऊन ते स्वतः सक्षम बनतात आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांच्या मध्ये समाजामध्ये सर्वांना सक्षम बनवण्याचा ध्यास घेतात. अशाच सक्षम बनवणाऱ्या माणसांचा जीवनपट उलगडत असताना आज आपल्या समोर आहे सन्माननीय कविता महेश घोलप, ज्यांना सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या ठिकाणी सक्षमने त्यांना सन्मानित केले गेलेलं आहे. तर त्यांचा जीवन प्रवास उलगडत असताना प्रथमतः आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. आणि आपल्याला जो सामाजिक कार्यकर्त्या जो पुरस्कार देण्यात आलेला आहे, हा पुरस्कार मिळाला आहे, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय? पहिल्यांदाच मी सक्षम फाउंडेशनचे मी आभार मानते की मला त्यांनी म्हणजे यामध्ये येऊ दिलं किंवा सदस्य करून घेतलं. आणि या फील्डमध्ये म्हणजे महिलांसाठी काहीतरी वाव आहे किंवा काहीतरी तुमचं इथं चमकता तारा होईल महिलांसाठी. म्हणजे आमचं हे गाव आहे की छोटं गाव आहे, धरणग्रस्त गाव आहे. आणि त्या अगोदर थोडं करत होतं की महिलांना एकत्र ते जमलं नाही. परंतु माझ्याकडं एक बचत गट म्हणजे मी उमेदची CRP म्हणून काम करते, माझ्या याच्या 1.5 वर्ष झालं. आणि त्याच्या सहाय्यातून मी महिलांना एकत्रित करून बचत कशी करायची किंवा महिलांना या बाहेर कसं काढायचं, त्यांना व्यवस्थित सगळे व्यवहार कसे बँकेचे करायचे, अशा पद्धतीने कार्यक्रम करून गट तयार करून त्यांना बँकेचे व्यवहार करून उत्पादक गट करणे किंवा एखादा व्यवसाय कसा करायचा, त्यातून बचत आपली कशी होईल, या पद्धतीनं महिलांना मी एकत्र करण्याचं काम करत होतो. आणि म्हणजे धरणग्रस्त म्हणजे चांदोली धरणातून उठून आम्ही इथं आमचं गाव वसलेलं आहे कुंभोच्या शेजारी दुर्गेवाडी म्हणून. तर या दुर्गेवाडीतल्या महिला फक्त चुलणी मुली हे एवढंच फक्त बघत होत्या. परंतु आता काय झालं की या बचत गटाच्या माध्यमातून ते एकत्र येऊ लागल्या. आपल्या देवाणघेवाण किंवा हेवे दावे एकत्रितपणे महिलांचं जे खुलं वातावरण असते या पद्धतीने त्या वावरू लागल्या. त्यामुळं म्हणजे लोकांच्यात पण म्हणजे आमच्या गावात पण जरासा प्रभाव पडला की बाबा कुणी यांना बाहेर काढले वगैरे, कोण आहेत त्या वगैरे, असं थोडं जरा मला बऱ्याच जणांनी बरंच काय काय बोललं गेलं. तर मी काय तिकडे लक्ष दिलंय, आज आपली इथली महिला सक्षम झाली पाहिजे. गावातल्या महिला एवढे होते तर ही पण एक महिलाच आहे ना, या पद्धतीनं मी हे करत गेले ना. आज माझे जवळजवळ 30-40 गट मी या दुर्गेवाडीत केले. 210 कुटुंब आहे, 12,000 लोकसंख्या आहे, तरी माझे काम सुरूच आहेत. बऱ्याचशा महिला सक्षम झालेल्या आहेत, त्याला मला अभिमान वाटते. कुठलीही महिला म्हणजे मुस्लिम समाज आहे, मराठा समाज आहे, प्रत्येक समाजातले आमच्या तिथं आहेत. परंतु त्या महिला कधी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या कधीच आले नाहीत. परंतु मी ज्या वेळेला मी इथं CRP झाले तेव्हा 15 ऑगस्टला 26 जानेवारीला त्या महिला जवळजवळ 30-40 महिलांचा ग्रुप, फक्त माणसांचा कमी आणि महिला भरपूर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आमचं म्हणजे गावाने आभार मानलं वगैरे हे पण केलं, त्यामुळे त्यातून दिसून आलं. आणि आता आमचं कार्य सुरूच आहे. बऱ्याचशा आम्ही म्हणजे गटातून कर्ज वगैरे देऊन त्यांना मशिनरी खरेदी केल्या. प्रत्येकाने शेवायची मशीन घेतलेली आहे, पिठाची चक्की घेतलेली आहे, कुणी चटणीचे डंग आहेत, अशा पद्धतीने त्या सक्षम. कोणी कापडाची दुकान आहेत, शिलाई मशीन, एवढं छान आता म्हणजे जस्ट. आणि याच्याबद्दल मला सक्षमने हा पुरस्कार जाहीर केला, त्याबद्दल इतकं फील वाटते की खूप छान वाटते मला. मग सक्षमचे कसे जोडले गेले का थोडं सांगू शकाल? म्हणजे माझी मैत्रीण पल्लवी गायकवाड खोचीच्या आहेत, त्या पण CRP आहेत. की त्यांनी आम्हाला सांगितलं की कविताताई तुम्ही असं असं म्हणजे एवढं काम करते, आम्हाला दिसून आलेलं आहे आणि तुम्ही कुठंच दिसत नाहीये काय. आणि तुमचं एवढं शिक्षण म्हणजे जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तुम्ही शिक्षक म्हणजे मी शिक्षक होते अगोदर. आणि त्याच्यातून हे फील्ड म्हणजे कसं गावासाठी काहीतरी करायला पाहिजे. शिक्षक हे सगळेच होतात, शिकून नोकरी करून आपलं घर, परंतु लोकांसाठी काहीतरी, समाजासाठी काहीतरी करायचं. पुरुष लोक बाहेर पडतात कारण महिला आमच्या ग्रॅज्युएशन असलेल्या वगैरे बाहेर पडत नाहीत. तर त्यांना कुठंतरी एकत्रीकरण, त्यांना कुठली तरी चांगली सवय लागावी म्हणून मला बाबा आमच्या सासूबाई, मेन म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, त्या खूप चांगल्या आहेत की म्हणजे सुशिक्षित आहेत, सपोर्ट करतात. आणि माझं घर पूर्ण सुशिक्षित आहे. माझे दीर आहेत, वकील आहेत, आणि माझे मिस्टर ते शिक्षक आहेत. आणि बहीण माझी सोशल वर्कमध्ये, ती सुद्धा वकील आहे. माझा आष्टा माहेर आहे आणि ती सुद्धा वकील आहे. की सपोर्टिंग, सगळे सुशिक्षित. आणि माझं उत्कृत म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते म्हणायचे माहेर एवढं तू हे करतेस, तुझ्या गावात तू का काय करत नाहीस. थोडं तिचं सुद्धा मला सपोर्ट आहे. मग या सगळ्या सपोर्ट सिस्टीममुळे सासूबाई माझ्या पाठीशी खंबीर राहिला की तू कर, मी आहे, मी अध्यक्ष होतो, कर तू कर. मग पहिला गट आमच्या घरातच निर्माण केला आम्ही. आणि त्यातून म्हणजे आमचं हे दाखवत घेऊन की कर, हे काहीही होत नाही. म्हणजे सपोर्ट सिस्टीम माझी सासूबाई, सासरे, माझे दीर, माझे मिस्टर, सगळे माझे सपोर्ट सिस्टीम आहे.
आणि माझी बहीण सगळ्यामुळं सगळ्यामुळे जोडलं जोडलं. आणि पल्लवीताई म्हटलं म्हणजे त्यांनी म्हणजे आम्ही मिटिंगला जायचो तर ह्या कुठल्या नवीन सीआरपी आहेत दुर्गेवाडीत, तर तुम्ही एवढं छान म्हणजे एखादा प्रश्न जर विचारला मीटिंगला तर मी सगळे उत्तर वगैरे द्यायची किंवा असं. मग पल्लवीताईंची आमची ओळख झाली. पल्लवीताई काय म्हणले की असं सक्षम फाउंडेशनचा आपला हे आहे आणि तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा तर तुमचं कुठेतरी बाहेर हे निघाल आणि तुमच्या सुद्धा महिला आमच्याकडे जोडल्या जातील. बरोबर. मग या पद्धतीने आम्ही जवळजवळ 20-25 महिलांचं तरी थोडा पहिल्या स्टार्टला मी सुरुवात केली घेऊन हे करून आणि तो म्हणजे थोडा आता सपोर्टिंगला आलेला आहे. आणि त्यांनी मला इथं पुरस्कार दिल्याबद्दल मी त्यांचं खूप आभार आहे. आणि मला इतकं छान फील होते की बाबा मला सामाजिक पुरस्कार मिळालाय, त्याबद्दल मला मी त्यांचे आभार आहे. मग अशा तुमच्यासारख्या बऱ्याच महिला असतात समाजामध्ये की ज्या समस्याग्रस्त आहेत किंवा ज्यांना काहीतरी करायचं आहे, पण त्यांच्यासाठी एक प्रेरणा म्हणून किंवा काय संदेश द्याल? म्हणजे घरी राहू नये, काहीतरी उद्योग वगैरे काहीतरी शिकून पुढे जायला पाहिजे. आणि तिथं ते कसं आम्हाला इथून जायचं नाही किंवा घरातली लोक सोडत नाही. कारण माझं एक पुढं आदर्श ठेवून महिला म्हणा मुली म्हणा बाहेर पडतील की बाबा आमचं जे घर आहे ते सरपंचांचं घर, तर त्या बाबा ह्या घरातली महिला बाहेर पडून काम करत्या, घर सांभाळत्या, सगळ्या गोष्टी करत्या, तर तुम्ही का नाही हा आदर्श माझा डोळ्यापुढे ठेवून आमचं गाव सक्षम पण होईल आणि महिला पण चांगल्या सुधारतील, एवढंच मी सांगू शकते. क्या बात आहे. तर आपल्या समोर आलेल्या ज्या कविताताई आहेत, ज्या सीआरपी आहेत आणि शिक्षिकाचे म्हणजे समाजसेवेचे पण काम करत आहेत, तर अशा प्रकारचा एक संदेश आपल्या समोर असणाऱ्या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक महिलेने घेतला पाहिजे आणि इथपर्यंत असणारा त्याचा प्रवास, या प्रवासाला सक्षमची जोड मिळाली आणि अजूनही त्यांना भविष्यामध्ये बरीच स्वप्न पूर्ण करायची आहेत. तर आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलात, आमच्या सर्व महिलांना प्रेरणा दिलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करतो. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.